नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर नुकतीच MPSCने RTO AMBI म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2026 ची जाहिरात पब्लिश केलेली आहे आणि तब्बल 461 जागा आहेत. तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आहे. तर नक्कीच जे कोणी डिग्री आणि डिप्लोमाचे स्टुडंट आहेत, स्पेशली ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल, तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही सरकारी सेवेमध्ये येण्याचं स्वप्न पाहत असाल किंवा RTO अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असाल, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजेत, कारण की दिवस जास्त नाहीयेत. तर त्याबद्दलच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत, की कोणत्या सब्जेक्टसाठी काय वेटेज असणार आहे, त्यानंतर कोणत्या सब्जेक्टवर तुम्ही किती फोकस केला पाहिजे, हाय प्रायोरिटीचे सब्जेक्ट कोणते असतील, तर त्याबद्दलच आपण आज डिस्कशन करूयात. चला तर मग सुरू करूयात आजच्या सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SBMPS अकॅडमी. चॅनल आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही एक्झाम ऑलमोस्ट 6 वर्षांनी आलेली आहे आणि आता लवकरच ही एक्झाम काही येणार नाही. म्हणजे या एक्झाम काही रेग्युलर होत नाहीत. सो 5 ते 6 वर्षांनी किंवा 3 ते 4 वर्षाच्या कमीत कमी मिनिमम गॅपने या एक्झाम होतात. तर आता नेक्स्ट टाइम ही एक्झाम डायरेक्ट 2030 किंवा 31 मध्ये बघायला भेटेल. तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच ही एक्झाम आपली क्लिअर झाली पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल तुमच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये. तर आपण एक्झामचं स्ट्रक्चर समजून घेऊयात पहिल्यांदा. तर एक्झाम ही 2 टप्प्यामध्ये होईल. एक पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेची जाहिरात ही आलेली आहे आणि 17 जुलैपर्यंत फॉर्म फिलअप करायची डेट आहे. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या. तर पूर्व परीक्षा ही तुमची 100 मार्कांची असेल. 100 क्वेश्चन असतील. एक क्वेश्चन 1 मार्क कॅरी करेल आणि 1 तासाचा टाइम असेल. 60 मिनिट्स असतील. त्यानंतर मेन्स जी आहे ती 300 मार्क्सची असेल. 150 क्वेश्चन्स असतील. एक क्वेश्चन 2 मार्क कॅरी करेल आणि जर एक्झाम मोडबद्दल बोलायचं झालं तर पूर्व परीक्षा ही ऑनलाईन मोडमध्ये होईल आणि मुख्य परीक्षा ही ऑफलाईन मोडमध्ये होईल. तर फर्स्ट टाइमच असं होतंय की MPSCने ग्रुप सी सोबत RTO ही कंबाईन झाली. 2023 मध्येच RTO ही ग्रुप सी मध्ये गेलेली आहे. तर फर्स्ट टाइम असं होतं की कंबाईनची एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. तर हा डिसिजन ॲक्चुअली चेंज पण होऊ शकतो, कारण की विद्यार्थ्यांमध्ये भरपूर सारा आक्रोश आहे की ऑनलाईन एक्झाम त्यांना नाही पाहिजे, कारण की ऑनलाईनचे स्वतःचेच खूप मोठे ड्रॉबॅक्स आहेत. कारण की यामध्ये मेन ड्रॉबॅक आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेस होते. प्रत्येक पेपर हे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेतले जातात आणि प्रत्येक शिफ्टची काठिण्य पातळी वेगवेगळी असते. त्यामुळे खूप मोठं अनफेअर होऊन जातं मुलांसोबत. काही ठिकाणी खूपच अवघड पेपर येतो आणि काही ठिकाणी एकदमच सोपा पेपर येतो आणि नॉर्मलायझेशनमध्ये पण असे काही मार्क्स काय खूप वाढत नाहीत. सो खूप चांगली चांगली मुलं या स्पर्धेमधून बाहेर निघून पडतात. म्हणजे बेसिकली हे ऑनलाईन एक्झाम जास्त ते पूर्ण नशिबाचा खेळ असतो. आपल्याला जर सोपी शिफ्ट आली तरच ठीक आहे. अदरवाईज म्हणजे आपण त्यातून बाहेर पडलो. सो हे कुठेतरी एक अनफेअर आहे. मी सुद्धा याच मताचा आहे की एक्झाम ही ऑफलाईनच व्हायला पाहिजे. ऑनलाईन म्हणजे प्रॉपर म्हणजे बावळटपणा आहे. तर हे इंट्रोड्यूस नाही झालं पाहिजे. MPSC रेफरन्स देत आहे SSC परीक्षांचं आणि RRBच्या परीक्षांचं की ते ऑनलाईन घेतात म्हणून आपण पण घेऊ. पण ऑलरेडी त्यांच्यामध्येच मुलांनी स्ट्राईक केलेत, आंदोलन केलेत की त्यांना नॉर्मलायझेशनचा कसा फटका बसतोय. तर MPSC म्हणजे ते ऑलरेडी ते प्रॉब्लेम फेस करतात आणि MPSC पुन्हा चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टीकडे चालली आहे. तर हे कुठेतरी एक हा डिसिजन लादला नाही गेला पाहिजे मुलांवर. जे काही एक्झाम कंडक्ट ऑफलाईन होते तीच कंडक्ट झालेली पाहिजे. तर हे असं एक स्वरूप होतं एक्झामचं. त्यानंतर RTO MVI पूर्व परीक्षेसाठी मी मेंटॉरशिप पण प्रोव्हाइड करतो. तर मार्केटमध्ये तुम्हाला 10,000, 12,000, 15,000 रुपये द्यायची काही गरज नाहीये. खूप काही म्हणजे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे 100% प्युअर किंवा खूप काही स्टडी करण्याची गरज पण नाहीये. जेवढं काही तुम्हाला मी देईल, स्पेशली जे काही जॉबवर जे काही कॅन्डिडेट असतील, तर त्यांना खूप वेळ नसतो, खूप काही मोठी पुस्तकं वाचण्यासाठी वगैरे आणि मार्केटमध्ये ऑप्शन पण भरपूर आहेत. सो एवढं काही म्हणजे रीड करायचं गरज नाहीये. तुम्हाला जेवढं काही देईल, जे जे काही नोट्स देईल, तेवढ्याच फक्त तुम्ही रीड करा. तर एकदम माफक दरामध्ये 799 मध्ये ही मेंटॉरशिप आहे आणि त्यामध्ये तुम्हाला UPI आयडीचा नंबर दिलाय आणि त्याचा स्क्रीनशॉट मला या नंबरवर तुम्ही सेंड करू शकता. सो तुमची एनरोलमेंट मी लवकरात लवकर करून घेईल आणि डेज कमी आहेत, तर लवकरात लवकर एनरोलमेंट करा. कारण की ऑलरेडी मुलांनी एनरोलमेंट केलेली आहे आणि त्यांचे 2 ते 3 सब्जेक्ट झालेले आहेत. तर टाईम न घालवता तुम्ही लवकरात लवकर जॉइन करा. तर आपण एक मार्क डिस्ट्रीब्युशन बघून घेऊयात की कोणत्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स येतात, किती मार्क्स आहेत. तर टोटल 7 सब्जेक्ट आहेत. तर 7 सब्जेक्टला काही काही पुस्तकं लागतात.
त्याची लिस्ट, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या. ऑलरेडी मार्केटमध्ये भरपूर सारे नॉन टेक्निकलची पुस्तकं आहेत, तर एवढं काही रेफर करायची गरज नाहीये. प्रत्येक सब्जेक्टसाठी एक पुस्तक सांगितलं आहे, तेवढंच तुम्ही रेफर करा आणि ते मोर दॅन सफिशियंट आहे. त्यामधून तुमचा एक चांगला स्टडी होऊ शकतो. तर आता प्रत्येक सब्जेक्टला हाय प्रायोरिटीमध्ये आपण आता डिवाइड करूयात, की हाय प्रायोरिटी कशाला द्यायची, त्यानंतर मीडियम प्रायोरिटी कशाला द्यायची आणि लो प्रायोरिटी कशाला द्यायची. आणि त्यामध्ये तुमचे काय टार्गेट्स असले पाहिजेत, किती मार्क्स तुमचे टोटल आले पाहिजेत साधारणतः, त्याबद्दल आपण आज डिस्कशन करूयात. तर पहिला सब्जेक्ट हा तुमचा असला पाहिजे, हा पॉलिटी असला पाहिजे. पॉलिटीचे तुमचे 15 क्वेश्चन येतात, तर 15 पैकी तुमचे 10चं टार्गेट तुमचं हे पाहिजे. 10 किंवा 10 प्लस हे तुमचे मार्क्स पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये फॅक्ट्स आहेत जे युजली रिपीट होत असतात, तर जास्त काही अवघड नाहीये. त्यानंतर दुसरा सेकंड प्रायोरिटीवाला सब्जेक्ट पाहिजे, तो म्हणजे जॉग्राफी. हा पण अगेन सोपा सब्जेक्ट आहे. प्राकृतिक भूगोल, त्यानंतर लोकसंख्या वगैरे, त्यानंतर जे काही विद्युत प्रकल्प आहेत किंवा औष्णिक प्रकल्प आहेत, धरणं वगैरे, नद्या वगैरे, तर ह्याच्यावरच हे क्वेश्चन फिरत असतात. सो इथं तुमच्या 10 क्वेश्चन पैकी तुमचे 6 मार्क्स तुमच्या इथं आले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट प्रायोरिटीवाला सब्जेक्ट आहे, तो म्हणजे तुमचा मॅथ्स. युजली सगळी मुलं मेकॅनिकलचे असल्यामुळे तुम्ही मॅथ्समध्ये ऑलरेडी चांगले असतातच किंवा मॅथ्स तुमचा परफेक्ट असतोच. तर इथं तुमचे 18, इवन 20 सुद्धा मार्क आले पाहिजेत किंवा एखाद दुसरा चुकला तर तुमचे 18 पर्यंत तुमचे मार्क्स इथं आले पाहिजेत. तर हे 3 एकदम हाय प्रायोरिटीवाले सब्जेक्ट आहेत. त्यानंतर मीडियम प्रायोरिटीमध्ये तुमचा येतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये तुमचे साधारणतः हे ॲनालिटिकल क्वेश्चन आहेत. ॲनालिटिकल क्वेश्चन येतात. त्यामध्ये कसा विचार करायला पाहिजे, त्यानंतर कोणत्या टॉपिकवर. इकॉनॉमिक्स तसं खूप वास्ट आहे, बट कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा, कशावर रिपीटेड क्वेश्चन येतात, हे मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर सध्या पॅटर्न पण चेंज झाला आहे, तर नवीन पॅटर्नमुळे मुळे कसा तुमची विचारसरणी असली पाहिजे, तर त्याबद्दल मी तुम्हाला हेल्प करेलच. तर ह्याच्यामध्ये तुमचं एक साधारणतः 7 ते 8 मार्कांचा तुमचा इथे एक फोकस पाहिजे. आणि सायन्समध्ये बोलायचं झालं तर तुम्ही 12वी पर्यंत जे सायन्स केलंय किंवा 10वी पर्यंत जे सायन्स केलंय तेच येतं. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री इझी असतं आणि बायोलॉजीमध्ये कधी कधी थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन जाऊ शकतात, पण ते जरी इलिमिनेट केले तरी तुम्ही एक 9 मार्क्स इथं एक म्हणजे घेऊ शकता आरामात. तर 5 एक क्वेश्चन हार्ड जाऊ शकतील, 9 एक मार्क तुमचे आले पाहिजेत. लक्षात ठेवा, आपल्याला काही 100 पैकी 100 घ्यायचे नाहीये, आपल्याला फक्त पूर्व परीक्षा पास करायचे. तर सायन्समध्ये तुमचे एक 9 ते एक साधारणतः मार्क येतील. इकॉनॉमिक्समध्ये तुमचे 7-8 मार्क, इव्हन हे तुमचे जास्त पण जाऊ शकतात. जर कोणाचा इकॉनॉमिक्समध्ये खूपच म्हणजे चांगला अभ्यास झाला तर तो 11-12 वर पण जाऊ शकतो. सो हे तुमच्या एफर्ट्सवर आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे तुमच्या विचारशक्तीवर आहे की तुम्ही कसा विचार करून पेपर सॉल्व्ह करताय. त्यानंतर जो लिस्ट प्रायोरिटीमध्ये जे 2 सब्जेक्ट असतील ते म्हणजे हिस्ट्री आणि करंट अफेअर. तर ही लिस्ट प्रायोरिटी यासाठी कारण की इथं ना इनपुट खूप आहे आणि आउटपुट जे आहे ना ते खूप कमी आहे या दोन साठी पण. सो यामध्ये जे काही टॉपिक देईल लिमिटेड तेवढेच करायचे आणि जस्ट तुमचे इनफ थोडे 3-4 मार्क्स जरी आले तरी इनफ आहे. सो इथे तुमचे 3 जरी मार्क्स आले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि करंट अफेअर्स 15 क्वेश्चन आहेत आणि 15 क्वेश्चनमध्ये आय एम एक्सपेक्टिंग की तुमचे इथे 4 तरी येऊन जातील. म्हणजे तेच कशावर क्वेश्चन असतात वगैरे. त्यानंतर कोणत्या टॉपिकवर एमपीएससी जास्त घुसते तर ते डिस्कस करूयात आपण मेंटॉरशिपमध्ये. तर असं एक टोटली तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन असेल आणि कोणत्या सब्जेक्टला किती फोकस करायचा, म्हणजे काय टार्गेट असले पाहिजे ते आपण डिस्कस करूयात. आणि म्हणजे याबद्दल आता टोटल किती होऊन जाते ते बघूयात आपण. तर 18 मध्ये 4 म्हणजे 22, 22 आणि 9 म्हणजे तुमचे होतात 31 आणि इथे 7 जर पकडले तर होतील 38 आणि प्लस 10 48, 48 प्लस 9, तर 48 प्लस 9 तुमचे 57 होतात. तर टोटल 57 मार्क्स होतात. जर कोणाला 60च्या वरती गेले तरी वेल अँड गुड. तर तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे की तुम्हाला एक 55च्या प्लस या एक्झाममध्ये जायचं आहे. तर तुम्ही हे कुठेतरी हा सेफ स्कोर कन्सिडर केला जाईल. आणि हे टोटल डिस्ट्रीब्युशन होतं. तर याच प्रकारे तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बनवा. अननेसेसरी जे लिस्ट सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, करंट अफेअर्स, त्याचा खूप काही बाऊ न करता, म्हणजे खूप काही त्याच्यावर टाइम न घालवता, जिथं मार्क्स येऊ शकतात त्याच्यावर फोकस करा. आणि तुमचा जो टायमिंग आहे तो कमी करायचा असेल अजून लवकरात लवकर, तर त्यासाठी मेंटॉरशिप तर तुम्हाला प्रोव्हाइड करतोच आहे. तर त्यामध्ये पण एनरोलमेंट तुम्ही करू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच. हॅव नाईस डे.